इथला गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये हा बसवला जातो. हे बघा मंडळी, आपण आता तुळशीबागेत आलेलो आहोत आणि इथून सगळे स्टॉल, स्ट्रीट शॉपिंग सुरू झालेले आहेत. वाइट भी है ना, साढ़े 300। इथे हेअरस्टाईल, स्विच वगैरे आहेत. तुळशीबागेत एक एक गल्ली एक एक स्पेशल आयटम असतात तिकडे. जसं आता ही गल्ली आहे ती ब्युटी प्रॉडक्ट आहेत सगळे. इथून भातुकली, आणि क्वांटिटी मध्ये घेतल्यानंतर 360 म्हणजे 50च्या पेक्षा जास्त घेतले तरी तेवढेच रेट आहेत का? 360 रुपये डझन. आणि आणि हे पण चौरंग आहे, 110 रुपयाला एक. नाही डझनच सांगा. आता हळदी कुंकवाला सगळे जास्त प्रमाणातच घेणार ना. 90 प्रमाणे बसेल. नाही डझनचं कसं होईल मग? 90 प्रमाणे बसेल ते. 90 प्रमाणे बसेल. आणि प्रत्येकाचे जरा पटापट सांगा. हे सगळे रांगोळीचेच प्रकार आहेत ना. हे कितीला एक आहे? 40 रुपयाला 360 रुपये डझन बसेल. ते सगळं 360 रुपये डझन आहे का त्या बाजूचं? आणि हे ते नाही हे कशाचा बॉक्स आहे ना? हळदी कुंकवाचं ते. पण कशाचा आहे? अजूनकाचा बॉक्स आहे. कितीला आहे हा? 150 रुपयाला एक. उघडून दाखव ना ते जरा. व्हरायटी असेल तर म्हणजे लोक हळदी कुंकवाचं आहे म्हणजे त्यांचं पहिलं हळदी कुंकू असतं ना, ते हळदी कुंकूच हे करतात ना. छान आहे. हे कितीला म्हणाले ते? 300. कितीला? 150 रुपये डझन. नाही, एक का? लाकडी येते. लाकडी आहे. बर बर बर. वरती घ्या ना फोटो. हा ते कसं आहे? हे मोराचं आहे बघा, ते मोरपंख. हे बघा, हे मोरपंख 70. एक 70 असं. आणि ह्याच्यात पण आणि हे कसं आहे आणि ते कसं आहे हे पण सांगा. 80 रुपयाला एक पट्टी आहे. एक. आणि हे 50 रुपयाला एक. पण मग जास्त घेतलं तरी तेच रेट कमी होईल का? बर बर बर, कमी होईल. ठीक आहे. डझनवर 70 में एक मिळेल. हे हेअरस्टाईलचं दिसतंय ना, ते हळदीचं वगैरे. हो, हेअरस्टाईल. कितीला आहे हे? कितीला आहे? 150. हे एक 150 रुपये का? पण मग जास्त घेतले तर आता हळदी कुंकाला घेणार म्हणजे ते डझन असं घेणार ना, मग त्याचे रेट कमी आहेत का? 130 म्हणजे कमी होणार. हे इथे आणि ते पुढचं लहान बाळांचं आहे. हो, आंबाड्याचं आहे. दादा हे कितीला? 250 एक. ये 200ला, ये 100ला, ये 150. अलग अलग. हे 100ला आहे का फुलं? ये 150ला आहे, आता 100ला. असं. आणि हे 150ला 3 फुलं आहेत. आणि हे काय दिसतंय तिकडे? हे डेकोरेशनचं आहे. डेकोरेशन. खूप छान दिसतंय. ये 1000ला, ये 700. किती? 1700. त्याच्यामध्ये यामध्ये आहे ना. घरी दाखवू का? आज देऊ. हे कितीला आहे? 120 रुपयाला आणि 100 रुपयाला. मला दोन्हीचा डिझाईन आहे. नेक्स्ट साईड डिझाईन 100 वाला आहे.
ते पर्स तिकडे. मोठ्याचे पण आणि त्या मोठ्याचे पण आहे त्याला. 2-3 दादा त्या खणाच्या पर्स कितीला आहे? आता गिऱ्हाईक आहे ना. आणि जास्त एक डझनच्या क्वांटिटी मध्ये घेतली 50 पेक्षा जास्त 720 रुपये डझन बसेल. 720 रुपयाला डझन. 60 रुपयाला एक बसेल. 60 रुपयाला. आणि हे घेतलं बघा 300 रुपये डझन आहे. हे 420 रुपये डझन आहे. एक पर्स आहे. हम्म. आणि हे जे बॅग असतात ना, त्याचे पण विचार. या पाहिजे काही लहान मुला मुलीला अभि का मॅडम जबाब मध्ये भरपडे 50 रुपयाला. 50 रुपयाला येते. ब्लाऊजचं असेल ते. नाही तेच आहे. हे घ्या ते कलर बघा. हा हे तेच आहे का? हे 60 रुपयाला येते. हे 60 रुपये 50 रुपये. ह्याची काय प्राइस? 100 रुपये. 100 रुपयाला. 30 रुपयाला एक आहे. 240 रुपये डझन. 30 रुपयाला आहे. 240 रुपये डझन. हे अगरबत्ती स्टँड आहे ना. अगरबत्ती स्टँड. आणि ते हे निरंजन वगैरे पण दिसतंय. हे किंमत 130. तुळशीबागेतल्या राम मंदिराकडे आलेले आहोत. हे राम मंदिर आहे. त्यामधून ते देणार नाहीत. हे बघा राम मंदिर बहुतेक तिकडून जायचं असं. हा बघा इथे ना राम मंदिराच्या मंदिराकडे जाताना ह्या गेट मध्येच आहे एंट्रन्सला जी शॉप आहेत. तांब्या पितळे वगैरेची भांडी असतात. इथे देवाची भांडी असतात. शक्यतो देवाच्या मूर्ती पण आहेत आतमध्ये. तर हे भातुकली दिसली. आणि हे पितळेचे आहेत ना वस्तू सगळ्या? हे पितळेचे आहेत ना वस्तू सगळ्या? सगळं पितळच आहे. हा त्याच्यामध्ये 3-4 व्हरायटी आहे. हा एक आहे लहान, हा मध्यम आहे, हा मोठा आहे. सगळ्यात मोठा हा आहे जम्बो मध्ये. लहान मध्ये हा एक साईज आहे. हा रिटेल प्राइस 3200 असतं मार्केटला. हा आपल्याला बसतो ते 2500 रुपयाला होलसेल रेट मध्ये. आणि हा त्यापेक्षा मोठा आहे 4000चा. हा 3000 ला बसतो. आणि हा यापेक्षा मोठा हा एक साईज आहे. सगळ्यात मोठा आहे याच्यामध्ये. पातळ भांडीमध्ये असतं थोडं हे. आणि हे बसतं. भांड्यांची साईज मोठी आहे. हा भांडीमध्ये फरक असतो. मान्य ते मोठी साईज येते, लहान मोठी साईज येते. त्याच्या साईज मध्ये फरक असतो. आणि त्यानंतर व्हरायटी मध्ये नाही, व्हरायटी मध्ये फरक असतो. आता हे भांडी मध्ये लहान मोठे असं हे मोठे भांडे जरी टाकले तर मोठा सेट तयार होतो. हा 11,800 असतं रिटेल प्राइस. हे आपल्याला ते कमी रेट मध्ये 9,500 पर्यंत मिळतं. 9,000. त्याच्यामध्ये कार वगैरे असतात सगळे. आणि हा त्यामध्ये हा एक सेट आम्ही नवीन काढलाय. गंगा जमुना म्हणतो याला. स्टीलच्या माननी भांडी, पितळ पण जाड भांडी. ते मोठी भांडी त्याच्यापेक्षा हे भांडी जास्त असतं आणि जाड मध्ये असतं. ते फरक मध्ये आला. आणि स्टील मध्ये पाहिजे तर स्टील मध्ये पण 2 क्वालिटी असतात. हा एक आहे बघा लहान मध्ये. हा 1300 असतं. आणि हा एक मोठा आहे 2200 रुपयाला आहे. स्टील मध्ये 2 प्रकार असतात. आणि याच्यामध्ये 3 प्रकार असतात पितळमध्ये. भरपूर खूप म्हणजे खरंच हो. छान वाटते. फॅन वगैरे ते चालू होतं. ते बघा ते वर्किंग. आता सेलवर आहे. आता सेलवर आहे. नंतर त्याचं चार्जिंग पण लावू शकतो. चार्जिंग वर पण ते साईडला दिले चार्जिंग. 520 ला आहे. आणि हा एक चायना मेटल काढलं ते हलकी क्वालिटी असते. हा 400 आहे. आणि याच्यामध्ये सुट्टी भांडी पण आपल्याकडे अवेलेबल असते. बघा हे टेलिफोन आहे. ते सोपी 750 ला फक्त टेलिफोन असते. ते दगडाच्या वस्तू पण आपल्याकडे आहे जे पाहिजे ते. छोटे छोटे चूल आहे, दिवा आहे, उखाड आहे, तुळशी वृंदावन आहे. असे असतं ते खेळणीमध्ये भांडे. त्याचे वेगळे घेतले तर मग त्याचे पण प्राइस वेगवेगळे प्राइस जातो. ते आपल्याकडे होलसेल रेट मध्ये कमी रेट मध्ये मिळणार. रेट लावलेले आहेत. ते रिटेल प्राइस बाजारातला असे प्राइस असतात. ते तुम्हाला होलसेल मध्ये बसणार. अजून असे आपल्याकडे ते पॉलिशचे बॉटल पण आले चांगले निघतात. ते दाखवून होते पॉलिश. सुवर्ण श्रीमंत नवीन काढले आम्ही. ते हर्बल असतं. ते 70 रुपयाला बॉटल असतं. तांबा, पितळ, सोना, चांदी सगळे पॉलिश होतं त्यामुळे. म्हणजे किती दिवसात नाही का करायचं? ते आता
पॉलिश करायचं का जेव्हा आपल्याला पाहिजे सणावाराला वगैरे हे कितीची आहे बॉटल ती? 70 ml आणि 120 ml दोन बॉटल मध्ये क्वांटिटी. नाही 70 रुपये आहे का ती? ते 70 लहान 70 रुपयाची आहे. नाही, पण मग मूर्ती वगैरे तुम्ही म्हणालात ना, मग ते काय करायचं? मूर्तीला ओल्या साफ करायच्या करायचे तर मूर्ती साफ करा, तांबा पितळ सोना चांदी सगळे वापरतात. का? डायरेक्ट लावायचं का? कॉटनचे लावायचे? दोन तीन थेंब टाका हा, आणि ब्रशने चोळा ब्रशने. बरं. केस तो साबणासाठी हा, नळाखाली धुवायचं धुवायचं. कोरडं करून ठेवायचं. असं असं. डेमो दाखवू शकाल हो दाखव. लिक्विड आहे ते. पितळेच. लगेच हे स्वच्छ होतंय बघा. लावल्यावर तो लगेच निघतो ते. आपण काय नाही हे आणि हे हर्बल आहे. पहिले जे येत होते ना ते केमिकल होते. ते आम्ही ते आता बंद केले. ते हे बघा हे हर्बल असतं. हाताचं पण तुम्ही हातानेच करते? आता हाताने इजा काही काहीच नाही. मोठे पितळेचे ताट वगैरे सगळे केमिकल नाही बघा. सगळे त्याच्यावर लिहिले तांबा पितळ सोना चांदी सगळे स्वच्छ होतं चांगलं. आपला भांडी कसं साफ करतो घरीच तसं सेम वापरायचं बाकी काही वेगळं करायचं नाही. ते बघा लगेच स्वच्छ झालं. पाण्याने धुवायचं आणि कोरडं करून ठेवायचं. कोरडं करून पाण्याने स्वच्छ करायचं. कोरडं करून ठेवायचं. हे बघा लगेच स्वच्छ झालं. नव्यासारखं दिसतं हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे ते बाजारात वगैरे नाही. असं आहे का product? हा स्वतःच. आणि हे तुला आता काळूबाईच्या मोड आहे. हा? काळूबाई मांडर ठेवलेलं आहे. अच्छा, देवीच्या काळूबाई गौरीचे असतं काळूबाई गौरीच्या किंवा गौरीचा पण शोभून घातला आता. ते पण आहे. बघायला मिळतं. 60 रुपये डझन. आता हे विचार पटापट. आणि हे कसं डझन कसं आहे 180 ला एक आहे. 180 ला एक आणि रवी आणि ते अगरबत्तीचे पण आहे. त्याच्यावर लिहिलं नाही एक का? 120 ला एक. आणि हे घुसळायचं हे ताक घुसळायचं ते हे रवी कितीला 50 एक डझन. प्रत्येकाला येणार ते बनल्यानंतर ते कट करायचे. खराब नाही. अरे पाएगा उसको बनेगा भी सबको आएगा इसको भी आएगा देखो सबको रहता है. 350 रुपये डझन. आणि हे 180 रुपये डझन. 300 रुपये डझन. आणि हे 300 रुपये. डझन ना 300 रुपये डझन. आणि चटया किती सेट आहे कितीचा आहे तो? ते 250 रुपये डझन. 150 ला 6 आहे. 150 ला 6. 200 रुपये चटईचं हा. बैठक आसन. असेल 250 रुपये. एक एक वाटली तरी चालेल. हम्म. इथे पण छान छान दिसतंय काय काय. हे बघायचं आणि हे 300. हे 250 ला का? डझन. हा 300 रुपये डझन. हम्म. हे ना हे जरा नवीन. हा हे कितीला आहे? 600 रुपये डझन. हे 600 रुपये डझन. हळदी कुंकवाचं आहे ते. क्वालिटी चांगली आहे त्याची. आणि हे कसं डझन म्हणताय? हे 200 रुपये डझन. 200 रुपये डझन. चांगलं आहे. त्यांचं पहिलं हळदी कुंकू असतं ना ते असं करंडे करतात. बॅगा पण आहेत मला वाटतं. ह्याच्या टिफिन बॅग आपल्या हे 105 रुपये. 105. 360 340. इकडे हा हे छान आहेत प्लेट. 340 रुपये डझन. 360. 240 रुपये डझन. आणि हे 325 रुपये. हा 325 रुपये डझन. हे भाजी ठेवायचं आहे का? 325 रुपये डझन. कशासाठी आहे? आहे डाऊन ते खाली जाळी आहे त्याला. फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये. हे राम मंदिराच्या शेजारीच शॉप आहे.
हे अगरबत्ती स्टँड आहे, 60 रुपयाला एक. किती 60 रुपयाला एक एक का? आहे. हा. हे काय आहे? हे दिवाबत्ती आहे कमळाच्या आकाराची, 90 रुपयाला एक आहे. एक हे 90 रुपयाला एक आहे ना. काय हे का डझन 700 रुपये डझन आहे. 750 रुपये डझन. 700 रुपये डझन. हे पण इथे काहीतरी दिसते. ते करंड्यासारखंच असं. पण तो कसला करंडा आहे? हळदी कुंकवाचा दिसतोय. हळदी कुंकू ठेवण्याचं. तो करंडा आहे. हा. तो कसा डझन आहे? तेच 700 वगैरे त्याच्याच विचारून त्याला विचारून येतो. काका हे कसं डझन आहे? 500 रुपये डझन आहे. 600 रुपये डझन. मग हे पण तसंच डझनवर असणार आहे. हो हे विचार हे डझनवर कसं आहे विचार आम्हाला. 600 रुपये डझन का? बरोबर. हे 100 रुपयाला. हा 100 रुपयाला एक. 100 रुपयाला एक देत आहेत ते आता. पण खरी खरी किंमत त्याची 250 आहे, पण आता हळदी कुंकू निमित्त 100 रुपयाला एक. त्याच्यातलं कुठलंही घ्या, तुम्हाला 100 रुपयाला एक पडेल. 250 12 आहे. हे सगळे 100 रुपयाला एक. एक आहे. हो 100 रुपयाला एक आहे. అలాగే जॉईंट म्हणजे हे भारी इथे हे वरती पण पर्स वगैरे पर्स वगैरे पण आहे आणि यांच्याकडे हे पण आहे. काय हे हे कसे डझन आहे? 325 सेम रेट. काय म्हणतात? गजरे हे बटवेचा काय रेट आहे? तो 180 ला एक आहे. आणि वर 180 आहे ताई, तो साधा नाही. काय एक कोण घेणार आहे आता? डझनलाच घेणार ना. डझन पाहिजे का? 150 रुपयाला एक बसेल. 150 रुपयाप्रमाणे बसले. एक 150 रुपयाला. 120. आणि ते छोटे आहेत ते छोटे पण आहे ना, व्हरायटी हे आहे. पण दोन छोटे आहेत त्याच्यात. हे 90 वाला आहे, तो वरचा 120 वाला आहे. हं. एक एक पर्स पण आहे. ते किती? हे कसे डझन आहे? 220 ला एक. 220 ला एक. ही नोट दुसरी देतात. आणि हे पण तेवढंच आहे. सेम रेट आहे 220 ला एक. डब्बी. ते किती रेट सांगितले त्यांनी? हे 190. 190 सांगितले. हे कसं डझन आहे? 200 रुपये डझन. आणि हे 450 550 म्हणजे सगळे रेंज लावले. 350 पासून सुरू आहे. हे पण का? ते 1200 रुपये डझन. त्याला 1200 स्वीट रुपये सर्व्हर म्हणतात. किसने पण आहे. मला वाटतं हे जे हळदी कुंकवाला वाण दिलं जातं ना, 225. ही कशी डझन पडेल? 350 रुपये डझन. 350 रुपये डझन. आता 3 आहेत पण एखादे ये नहीं है. हा. सिंगल. वही वाला वो वाला. चलो हाँ वही दे. ये अलग हे वेगळे चमचे आहे. सॉस चटणी कोशिंबीर हा ते द्यायला. हा. लिक्विड त्याच्या करता सांडत नाही वाढणार किती दही. डझन? पण हे क्वांटिटी नाही मिळणार. इम्पोर्टेड असते. 500 रुपये डझन येतात. एक डझन एक जे डझन हळदी कुंकवाला लागतं ना त्याचे जरा सांगा ना. हे सोप काय हे पण हे सगळं हळदी कुंकवाला सगळं लागणार. वाढलं आहे सगळं आहे. हे कसं डझन आहे? हे का 300 रुपये डझन. आणि 600 पासून चालू आहे. 600 हे 500 600 रुपये. 75 रुपयाला एक पडतो. 600 500 900 असं डझन. डझन आहे. डझन. म्हणजे लहान आहे हे उलटणच आहे ना. डोसा थालीपीठ भाकरी चपाती मोडत नाही ना. नॉनस्टिक वर चालतं. आणि हे ते देवाला ठेवतात ना त्या डिशेस. हा हे 275 ला एक आहे. हा पितळी सगळं 220 रुपये. 165 ला एक सिंगल. आणि तो छोटा चौरंग छोटा किंमत जास्त आहे. 70 रुपये तुम्हाला 70 रुपये मोठा आहे तो 100 रुपये. पण मी तुम्हाला 70 नीच दिला. याची काय प्राइस आहे? एक 700 रुपये. 195. 70 ला एक. हा चौरंग 1200 रुपये डझन आणि लहान आहे तो 700 रुपये डझन. दोन साईज आहेत. लहान आहे, मोठा आहे. ठीक आहे. ते तेवढ्यात नाही लावले. 350 35 रुपयाला हे आहे. एक असणार आहे ते. नाही लावले. कुठले? 100 रुपयाला आहे.
ला एक आहे. सिल्वर कोटिंग वॉटर. सिल्वर 2% जास्त लागतात. डिस्काउंट 35ला एक का? हा, मला पर्याय नाही. ही अशीच राहते का कायम रोज वापरला? त्याला काही विषय नाही. काय? समज. आणि मटेरियल काय याचं? SS वर स्टील ना? कितीला आहे? 100. आणि जास्त क्वांटिटी मध्ये घेतले हळदी कुंकासाठी वगैरे तर 175 ला. आणि ह्या तुम्हाला घ्यायची का? त्याच म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये घेतल्यावर त्याच 60 रुपयाला बस. जास्त quantity. जास्त. आणि अशी असे 100 रुपयाला बस. आणि ते ह्या 600 रुपयाला जाऊ. 600 रुपये डझन. आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात 50च्या व्यक्ती जास्त घेतले तर त्याची काय कमी होईल का? कुठले वाले? बटवे आहेत ना, त्याच्यामध्ये किती साईज आहेत का वेगवेगळ्या? त्यामध्ये साईज नाही, पॅटर्न येते. साईज तोच आहे ना. अंदाज सांगा ना. ते 50 रुपयाला एक बसतात. हा. त्यातले पाऊच घेतले, एक पाऊच 30 रुपयाला बसते. नाही पण म्हणजे जास्त प्रमाणात घेतले तर तुम्ही 50 रुपये सांग 12 म्हणजे ते डझनचं कसं सांगितलं? 600 रुपये. 50च्या पेक्षा जास्त घेतले तरी हा. ते 50 रुपयाला एक पीस पडत. बरं. बोला. आणि त्या ह्याच्या इरकलच्या त्या 840 रुपये. 840 रुपये डझन. आणि हे बटवे 150, 180. हे मोबाईलचे आहेत. ते पाहिजे 480 रुपये. 480 रुपये डझन. 160 रुपयाला आहे. 160 रुपयाला आहे. आणि डझन 480. दादा हे कितीला आहे फ्लावर? 100ला 3 डझन. कसे डझन कसे देतील? 400 रुपये. सगळी फुलं ना ती सगळी? नाही, एक एक पिन आहेत त्या. एक पिन वेगळी आहे. हा 400 रुपये डझन आहे का? हो, हे सगळं 400 रुपये डझन. आणि हे ते 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला एक आहे का? आणि खाली ते गजऱ्यासारखं आहे वाटतं काहीतरी. ते आर्टिफिशियल बो आहे. हो. ते किती हो आहे का? 50 रुपयाला आहे. आणखी मला विचारायचे आणि हे पण तेवढ्यालाच आहे. हे 180 चे 180. हे कितीचे? 180चं 150 ला बसेल. म्हणजे जास्त घेतलं. एक पॅकेट आहे. हा, एक पॅकेट. इथे सगळं हाऊस ऑफ बिंदीच तुळशी बागेतच आहे. आणि इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिंदीच. इथे बँगल्स आहेत. इथे हेअर बँड आहेत. इथे क्लिप्स.